स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स 20 ओपन बुक टेस्ट 2 द्वितीय सत्र परीक्षा आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 असेल, राईट एनी 10 रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन वर्ड्स. वॉटर, आपल्याला वॉटर दिलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे आहेत. वॉटर, ड्रिंक, रेन, टीयर्स, हॉट, क्लाउड्स, फ्रेश, शी, क्लीन, बॅथ, एक्वा. फॅमिली, फॅमिलीचे रिलेटेड शब्द मदर, फादर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, सिस्टर, ब्रदर, जॉईंट फॅमिली, अंकल, ETC आपण लिहू शकता. क्वेश्चन नंबर 2, राईट द आन्सर. हाऊ डू यू कम टू स्कूल. आपण शाळेत कसे जातो. आय कम टू स्कूल बाय बस. आपण बसने जात असेल तर बस आपण लिहूया. दुसरा शब्द आहे विच युअर फेवरेट कलर्स. आपल्याला आपला आवडता कलर आपल्याला लिहायचा आहे. माय फेवरेट कलर इज रेड. रेड तुमच्या जागी तुम्ही कुठलाही लिहू शकता, ब्ल्यू, येल्लो, ग्रीन, जो आवडता असेल तो लिहायचा आहे. आणि इथे आपल्याला बसच्या जागी आपण बसने येतो, चालत येतो, सायकलने येतो, कसं येतो ते आपल्याला लिहायचं आहे. हू इज युअर फादर. फादर काय करतात, आपले वडील काय करतात. माय फादर इज टीचिंग किंवा टीचर किंवा होममेकर किंवा वर्कर आपण लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3, राईट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन वर्ड्स. आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं आहे ते चुकीचं दिलेलं आहे, रॉंग सेंटेन्स. अ ड्रीम एव्हरी हॅज, तर आपलं सेंटेन्स होणार आहे एव्हरी वन हॅज अ ड्रीम. अशा प्रकारे आपलं सेंटेन्स होईल. डाऊन टू इट बिगन, तर इट बिगन टू डाऊन. तिसरं आपल्याला शोधून आपल्याला लिहायचं आहे. चौथा आहे डी, आय कम माय इन, तर त्याचं होईल योग्य आपण सेंटेन्स मे आय कम इन. क्वेश्चन नंबर 4, राईट द ॲटमॉन्स वर्ड्स. लेझीचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे तर ॲक्टिव्ह. सेकंड आहे रूड. पॉलिटी त्याचा रागीट आपण त्याला म्हणू शकतो, तर त्याचा आपण विरुद्धार्थी शब्द आपण लिहिलेला आहे. थर्ड रॉंग, चूक, आणि त्याचं विरुद्धार्थी शब्द राईट. चौथं रिच म्हणजे श्रीमंत आणि पूर म्हणजेच गरीब. बी, राईट द सिमिलर वर्ड्स. तर आता आपण इथे विरुद्धार्थी पाहिलेला, तर इथे समानार्थी शब्द क्लेवर, शार्प. त्यानंतर आपण पाहूया पुढे, ब्युटिफुल, प्रेटी, बिग, हाऊज, नॅरो, स्मॉल. क्वेश्चन नंबर 5, ट्रान्सलेट इन युअर मदर टंग. आपल्या भाषेत आपल्याला लिहायचं आहेत, मराठी भाषेत आपल्याला दिलेले आहेत केअरलेस, निष्काळजी, नॉटी, खोडकर, ऑर्गन म्हणजेच अवयव, आणि सीझन म्हणजेच ऋतू. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीची जी इंग्रजीची सेकंड टर्म चाचणी होती, इंग्रजीची प्रश्नपत्रिका सहित, ते आपण पाहिलेले आहेत. कुठलीही प्रश्नपत्रिका येऊ शकते, हे आपण म्हणजे सरावासाठी ही प्रश्नपत्रिका होती. येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रश्नपत्रिका पाहूया आणि ज्या काही अपडेट्स असेल त्या अपडेट्स आपण पाहत राहूया आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.